या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला उशीर बराचसा झालाय, तरी पण आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला थांबलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी मगाशी पहिल्या बारीतच मित्रांनो सांगून गेलो होतो की बुवा तुम्ही बारी किती इचकून करा तुमचा कोंबडा मीच अडवणार बुवा. हे मी जे मगाशी तुम्हाला बोललोय आणि तुम्ही मगाशी बुवा बोलून गेलात. बुवा काय म्हणाले, म्हणतात मी ठरवून आलोय. बुवा आपला काम ठरवून नसतो, आपण जाग्यावर गेम करतो. हो ठरवून काय पोरगी बघायला जायचे बरोबर की नाही, ठरवून काय करायचंय, काय टाकायचंय काढतोस तो एकदाच. बुवा ठरवून नाही, आणि ठरवून केलेली गोष्ट सक्सेसफुल होत. हा लिहून ठेवा मुकनाक बुवा तुमच्या चोपडीवर, कुठं चोपडी तुमच्या लिहून ठेवा. आणि म्हणून मित्रांनो बघा बुवा आणि एवढा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लोकांना किती आवडला मला माहिती नाही, कारण लोक घरात उठून निघून गेली म्हणजे निश्चितच बुवा बुवा तुम्ही फेल आहे आज, लक्षात ठेवा तुम्ही आज नापास आहे. आणि मी मगाशी म्हटलं बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात 2 वर्षापूर्वी आमचं नमन झालं होतं आणि त्याची पोस्ट पावती दिली. ए वसाड्या मेल्या तुझा नाव मी सुचवला, त्याला विचार आयोजकांना. म्हणतो नमन केला आम्ही, तू मेल्या आज पण नमनच करून गेलास. तू आज नाच बोवा केला नाहीस, दुसरा नाच करून गेलाय. सत्यानाश बुवा. काय मगाशी मी जेव्हा मित्रांना आलो बघा ना सगळं भरलं होतं. बुवा म्हणतो मी नमन केला, त्यांना आज नमनच करून गेला. लोक घरात गेली उठून. आणि आता बघा म्हणजे मित्रांनो मी निश्चितच मी काय जास्त वेळ घेणार नाही, पण तुमचा पैसा आणि पैसा मी वसूल करून जाणार म्हणून सांगतो. कारण मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ही आपली एक आपण टिकवून ठेवलंय काय ना. माणूस जरी मेला, आपण म्हणतो ना मरावे परे कीर्ती रूपी मरावे, माणूस जरी मेला तरी त्याचं लोक नाव आठवणीने काढतात. तसं उद्या बुवा आजचा हा कार्यक्रम जरी संपला तरी इथं उद्या चर्चा फक्त राजेश बुवाच्याच नावची होणार आहे. हे तुम्ही आज लिहून ठेवा बुवा. आणि म्हणून बघा बुवाने त्यांनी त्यांच्या परीने कार्यक्रम केला. बरं बुवांच्या संगीतकारांनी हे नेहमी माझ्या एंट्रीवरती बोलतात ना, माझे संगीतकार काय वाजवतात त्याच्यावरती बोलतात. आज हे बोलणं नाही, पण आज त्यांच्या मी संगीतकारांना बोलणारच नाही, कारण ते सगळे एक नामवंत सर्व कलाकार आहेत. पण त्यांनी आज बाजीगर वाजवला बरोबर आहे ना. बुवांसाठी आज त्यांनी काय वाजवलं, बाजीगर. बुवा तू फेकून टाकलेला खोडरबर आहे ना, तू बाजीगर. परत पुढं घेतो बुवा तुम्हाला हळूहळू. परत आणखीन बघा बुवानी सवन गायलं. आता मित्रांनो मी माझा मोठेपणा करायची काय मला गरज नाही वाटत, कारण माझी युट्यूबला गाणी आहेत बऱ्यापैकी, तुम्ही सर्वजण ती गाणी पाहता. आणि मी ही 4 वर्षापूर्वी स्तवन गायली होती. बुवानी जी त्यांची स्तवन गायली ही चाल मी 4 वर्षापूर्वी गायली होती, युट्यूबला आहे मित्रांनो. साजने भीम माझ कोहिनूर हिरा. आणि माझी स्तवन होती झालो मी शाहीर तुझ्या कृपेने, झालो मी शाहीर तुझ्या कृपेने, स्फूर्ती द्यावी तुझ्याने करा. तुझी गाडी घालवतो भवनात कशी बघ यारणा आळवी तो तुला ईश्वरा. ही माझी बुवा स्तवन होती. मी 4 वर्षापूर्वी बुवा गायली होती. म्हणजे तुम्ही जरी या कलेमध्ये ज्ञानाने माझ्यापेक्षा मोठे असाल. परत बुवा म्हणतात मागाशी बोलून गेले की म्हणतात बुवा फक्त ऋषाबुवांच्या जीवा उडतोय. मला अभिमान आहे बुवा त्याचा, कारण तुम्हाला बऱ्याचशा तुरेवाल्यांना आम्ही आज छातीतोडपणे सांगतोय बुवा राजेश बुवापेक्षा विषाबुवाची भीती लय वाटते. आणि ती तशीच ठेवा बुवा. सुंब जरी जळला तरी त्याचं पीळ काय बुवा जात नाही, हे लक्षात ठेवायचं बुवा. म्हणून सांगतोय. दुसरा विषय बुवा परत बघा, म्हणजे माझं काम सोपं करून किती गेलेत बघा. बुवा स्वतः सांगून जाते सगळं. म्हणतो आल्यावर बघत की म्हणतो बुवा नालायक आहे, तू नालायकच आहेस बुवा.
नालायक बिनडोक. वा, साध्या सोप्या भाषेत तुम्ही बिनडोकच आहे. कारण स्तवन आणि गण हे ईश्वराचं आहे बुवा. मी आजही तुम्हाला सांगतोय, तुमच्या कानाची भोका उडी ठेवा आणि माझा हा शब्द लिहून ठेवा बुवा. स्तवन हे ईश्वराचं आहे, गण हा ईश्वराचा आहे. त्याला कटिंग देण्याचा अधिकार नाही तुझ्या बापसाला आहे बुवा, ना माझ्या बापसाला आहे. म्हणून तू नालायक. आज पण बुवा तू नालायक. बरं ना बुवानी गणाची चाल गायली आहे ना, छोडेंगे ना हम तेरा साथ वो साथी मरते मरते. अरे मेलव का तुम्ही मरते दम तक. आणि म्हणून बघा पहिला विषय तर तुम्ही बुवा शेर लिहून घ्या. कसा आणला बघा, की या जगात राधा कृष्णासारखं कुणाचं प्रेम नाही. झाले का? झाले का हो? आज युगान युग उलटून गेली. कान्हा पण गेला, राधा पण गेली, पण अजरामर नाव राहून गेलं. श्रीकृष्ण रुक्मिणीचा झाला, राधा अनयाची झाली. पण कुठं ऐकलंय का कानाच्या पुढे रुक्मिणीचं नाव लागलेलं, राधेच लागलं. असं अजरामर प्रेम. तर बघा ना, सैराट मध्ये परशा आला, हर्षी आली, दोघं पण मेलं, पण नाव कोण घेत नाही हो. म्हणून म्हणतोय की या जगात राधा कृष्णासारखं प्रेम कोणाचं झालं नाही. कलियुगातल्या माणसाचा काही नेम नाही. खेळात खेळ म्हटलं तर क्रिकेट सारखा गेम नाही. आणि डबल वारी करण्यासाठी बुवाच्या दम नाही बुवा. योग्य बुवा, बुवाच्या दम नाही बुवा. ही लोक घरात तेवढ्यासाठीच उठून गेले. त्यांनी वळखली हे मेला येडा आहे म्हणले, निघून गेले घरात. आणि म्हणून पहिला विषय बुवा बघा कसा आणलाय तो. हा बुवा चाली तुमच्या मरत एकदम. म्हणून अरे केसा मंदी गजरा, केसा मंदी गजरा, आणि फिरताना गजऱ्या बर नजरा. मैया या पोरीचा बघून घ्या नवा नखरा. म्हणून बघा बुवा विषय कसा आणला बघा. म्हणून तुम्हाला सांगतो, आज इतका माहोल कसा आहे, पवित्र जागेमध्ये कार्यक्रम करतोय. म्हणून बुवा थोडासा टाला लावलाय तोंडाला, नाही तर तुमचा आला कसा खडतो तुम्हाला माहितीये. म्हणून की पतिव्रतेला भोगवलं, अहो पतिव्रतेला भोगवलं, मग कडी लावून दाराची. पतिव्रतेला भोगवलं, कडी लावून दाराची. साधी नका तुम्ही समजू, आहे ही औलाद बाराची. असं का म्हणतोय? औलाद कोण? जो इंद्रदेव, जो गौतम ऋषींचं गुप्त रूप घेऊन गेला आणि आगिरल्याशी झोप करून आला बुवा. एवढाच बुवा शास्त्रातला माझा पहिला विषय. म्हणून पतिव्रतेला भोगवलं, कडी लावून दाराची. पतिव्रतेला भोगवलं, कडी लावून दाराची. साधी नका तुम्ही समजू, औलाद बाराची. साधी नका तुम्ही समजू, औलाद बाराची. बघा पुढचा मित्रांनो विषय असा, मी मगाशी काय म्हटलं होतं, मी त्या आपल्या आहे ना, आपण काय गावठी कोकणातला माणूस आहे, मी त्या भाषेतच म्हटलं की बुवा आता तुम्ही तुमच्या हातात घ्या. मी पुढे म्हटलं ना पेन घ्या. बुवा म्हणतो बुवा मी माझा हातात धरतो, आता तुम्ही माझा तोंडात घ्या. बोललं ना बुवा. मी बुवाचा एकदाच घेतला, बुवाने माझा सारखा घेतला. नाव बघा ना, मी एकदाच म्हटलं याला माझी आठवण पण भारी येते हो, लय भारी माणूस आहे तो. मी म्हणतो मर्दाची जात आहे,
आता हा विषय युट्यूबला जर ही बारी पडली तर लोक ऐकणार पण कंटाळतील, म्हणतील बोला काय दुसरा विषयच नाही काय हो. म्हणजे बोवा आपण मग समोरच्याला आहे ना बोलायला लावायचं नाही. मर्दाची जात म्हणतो मर्द. अरे छगन तुला विषय आहे काय ना मर्दाला? मी तुम्हाला मागेच म्हटलं होतं बुवा 6 महिन्यापूर्वी तुमचा आणि माझा कार्यक्रम चिपळूणला झाला होता. मी तेव्हाच म्हटलं होतं की दाढी नाही त्याला रोज पाणी टाकत जा, उगवल वैशी पण मिशी तरी वाढवून या. अरे नको तिथं केस वाढून काय बुवा फायद्याचं काय रे? अरे मर्द म्हटल्यावर मर्दाची मिशी पाहिजे. तेव्हा तू म्हण बुवा मी मर्द आहे म्हणून, नाही तर तुझा अर्थ सगळाच बुवा तुझा छगन म्हणून. बघा पुढेचा विषय. हा बुवा म्हणतात अजून कोंबडा म्हणतात ती कोंबडा आहे आणि ती कोंबडी आहे. तुझा कोंबड्याचा तुरा कसा फुटून टाकतो तू आता फक्त बघ. आणि म्हणून दुसरा विषय बघा. आहो वळकीन वळक तुम्हीच काढली मुद्द्याच बोलून थेट. बुवा मगाशी म्हटले तर बुवा थेट काळजात म्हणतात बाण थेट. तुझा कसा आरपार घालतो थेट बघ बुवा थेट बुवा. आर वळकीन वळक तुम्हीच काढली मुद्द्याच बोलून थेट. अहो आबा जरा सरकून बसा की. बुवा कचरा बघा इकडे जाग्यावर तो. जरा सरकून बसा की. क्या बात आहे. चला ऑर्केस्ट्रात वाजवणार आहे का हे? जरा सरकून बसा की. बघा बघा जाग्या बघली हात चोलीत चाललं. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं मर्द. अजून सांगतोय बुवा हा एप्रिल चालू आहे, मे महिना फक्त शिल्लक आहे बुवा. 16 जूनला मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम बुकिंग झालाय, हे लक्षात ठेवा. म्हणून जर मुंबईत भेटलं, हे गाववालच आहे, मुंबईत भेटलं होतं तिथं पण तुम्हाला छगन करीन. म्हणून सांगतोय कधी इथून पुढे बारी लागली मिशी वाढवून या बुवा. घरात रोज सांगा तुळशीला जसा पाणी टाकता तसा थोडासा माझ्या मिशीला पण मानव टाका. म्हणून म्हणलं आर कसला तू मर्द तुझा हाय सारा अर्ध याला कारवाई चढली नशा. बघा आर कसला तू मर्द तुझा हाय सारा अर्ध तुला कारवाई चढली नशा. आहो बुवा का झाली तुझी दुर्दशा. असं रावणाला म्हणतात. कारण जो मारुती राया सीतामाईला त्या अशोक वनामध्ये आणायला गेला तेव्हा त्यानं काय केलं. बलाढ्य ताकदीचा राम, बलभीमशाली राम, एवढा पैसा अडका सगळा त्या रामाकडे होता, रावणाकडे होता. मारुती रायानं काय केलं, सीतामाईला वनात अशोक वनामध्ये आणायला गेला. एवढी सोन्या नाण्यानं भरलेली लंका रावणाची जाळून आला. आहे ना शेपटीनं, एका शेपटीनं लंका जाळलं आणि येता येता याचा गेमच करून आला. बोलतो तुझी लंका जाळली मग तुझ्या भटावर मिशी तरी कशाला ठेवू. रावणाच्या मिशीला पण आग लावणारा तो अंजनीचा पुत्र रामदूत तो मारुती राया. रावणाची मिशी पण जाऊन आला. म्हणून म्हणतोय अरे कसला तू मर्द तुझा हाय सारा अर्ध तुला गर्वाची चढली नशा. अहो बुवा कशी झाली तुझी दुर्दशा, कशी झाली तुझी दुर्दशा. मग तुझ्या कुणी रजायल्या मिशा. कशी झाली तुझी दुर्दशा, तुझ्या कुणी रजायल्या मिशा. तुझी दुर्दशा, तुझ्या कुणी रजायल्या मिशा. भोवानी ते नालायक स्वतःलाच बोलून गेले. बरं नालायक म्हटले होते मेलेलो तेवढं पुरं तरी करायचं होतं. भोवानी बघा, भोवानी गणाची चाल त्यांनी त्यांची गायली आहे. आणि राहिला विषय मित्रांनो गवळणीचा. मी आधीच बघा म्हणजे मी याला शहाणा करून गेलो. मी सोपा यांचा पेपर सोपा केला. जसं आहे इंग्लिशच्या पेपरला मित्रांनो वरती पूर्ण पॅरेग्राफ असतात, फक्त त्याचं उत्तर शोधून लिहायचं आहे. मी यांचं एवढं काम सोपं करून गेलं होतं. मी माझी चाल पण याला दिली होती. जसा गुलाब बोलतोय सुगंधी जाई
ही मावडीनं बोले राम राम रमाईला. ही मी चाल पण त्यांना देऊन गेलो, तरी पण बुवा मरतय ती गणाची चाल गाते तिथं. म्हणजे गवळीची कटिंग द्यायला गेलं ती चाल पण नाही धड जमली, ते गणाचीच कटिंग गात आहेत, गणाचीच चाल गातात. आणि म्हणून हा दुसरा विषय असा, बुवांची गवळण आहे ना. आणि बुवा माझ्या गवळणीच्या कटिंग मध्ये बोलून गेले, काय म्हणतात, मी मागाशी म्हटलं ना, जुगवा जुगवी करणारा बुवा. बुवा आपण लोकांचे पैसे घेतले, त्याच्यामुळं आपण पैशाचं त्या चीज केलं पाहिजे. ह्या लोकांनी काय आपल्याला चिंचोके दिलेले नाहीत. बुवानी माझ्या गवळणीची कटिंग दिली. बुवा माझ्या गवळणीच्या कटिंग मध्ये म्हणतात, नको येऊ लाडीला. बघा मित्रांनो, असंच बोलले ना, इथे जर कोणाकडे रेकॉर्डिंग असेल तर त्यांनी ते कृपया लावा. बुवा असं बोलून गेले माझ्या गवळणीच्या कटिंग मध्ये, नको येऊ लाडीला आणि हात लावू नको गोटीला. आता लाडीला आणि गोटीला तुझ्या बापसाला जुगवलं काय ना. तुला मराठीला मास्तर कुठला होता रे बुवा, समानार्थी आणि विरुद्धार्थी शिकवणारा. तुला धडलेला व्याकरण जमत नाही, म्हणतो लाडीला आणि गोटीला. का हो सुरेश दादा, यांचा मास्टर बघा पहिला, आणि त्यालाच कधी किडनॅप करा आधी. म्हणा तू कम नशिबी असला असा विद्यार्थी घडवलाय. काय म्हणताय दादा, लाडीला आणि गोटीला, अरे मेला कुठं जुगवतोय रे बुवा. दुसरा विषय असा बघा, ते जुगवा जुगवीवालच आहे, त्यांना काय येत नाही हो. ते आपलं घालेकर बुवा स्वतःला समजतात. बुवा बाप असतो, खाली तुझा कपडा फाटी मध्ये सारखा तुटतोयस ना, खाली मुक्षी, पण तू घालेकर बुवा होऊ शकत. म्हणून सांगतोय. दुसरा विषय बघा, हा जर विषय माझा पटला तरच टाळ्या वाजवायच्या, वाजवू नका. माझा विषय मित्रांनो ऐकून घ्या. सिद्धू पैसा तुमचा बसून मी सांगतोय छातीला बोट लावून. हा बघा, हा माझा जर विषय मी पटवून देतो, तो जर पटला तरच मित्रांनो टाळ्या वाजवायच्या, जर नाही पटला टाळ्या वाजवू नका. बघा विषय, बुवानी गवळण गायली आणि बुवांची चाल अशी होती त्या गवळीची की, दिली या रोळी सायंकाळी काळी तघे फाटलं, माझं काळी तघे फाटलं. ह्या चालीला माझ्या समोर ना इचकून गाऊ पण नको, माझ्या हरणीला कारभारणीला उतारलं सपाटलं. बघा बुवा त्यांच्या गवळणीमध्ये बोलून गेले, या राधाबाईचा बघा कोण झाला वाकडा, बघून कानाचा हिसाब रोकडा. हिला भर रस्त्यात नाडली, मी भर रस्त्यात नाडली. दोन हलणारी अशी डुलणारी हिची हंडी मी फोडली. बघा असा त्यांचा गवळणीचा विषय होता. ते काय म्हटले की राधा रस्त्यानं अशी काय हलत डुलत चालले की तिला असं वाटलं की हे ती तिच्या कुंडीमध्ये होती. बरोबर ना मित्रांनो. आता मला सांगा, ए बुवा, ओ बुवा भूतनाथ, मी काय म्हणतो ऐका, गावामध्ये बुवा असे काही अवस्था आहे की काही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे बुवा. जे माठ नाही बुवा, आता हंड डोक्यावर घेतात ना बायका, हंड ते काही रिकामे नसतात ना, ते भरलेलेच असतात. बरं ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत बोललात की ते हलतायत आणि डुलतायत. बुवा राधेच्या डोक्यावरती घागर होती का हंडी होती? जर तुम्ही असं बोलला असतात ना, हिची घागर मी फोडली, तुम्हाला 10 पैकी 10 मार्क. तुम्ही काय म्हटलं, हिची हंडी मी, वा अरे मेल्या हंडीवर शिंक्यावर बांधलेले असते, डोक्यावरती बुवा घागरी असतात. ए घागर, बरोबर आहे ना. हंडी कुठं असते, शिंक्यावर. हा काय म्हणाला, राधा रस्त्याला चालत होती, मग रस्त्याला चालताना तिनं काय वरती हंडी काय तिच्या डोसक्यावर बांधून ठेवला होती काय बुवा. जर पटलं असेल तरच टाळ्या वाजवा. एवढा चुतिया बुवा, चुतिया, एक नंबरचा चुतिया. म्हणजे स्वतः पण चुतिया आणि लोकांना पण चुतिया बनवायला बघतो.
म्हणजे बघा ना मित्रांनो, तुम्ही जर बुवा असं म्हटलं असत ना की राधेची घागर मी फोडली बुवा, मी मान्य केलं असतं. हंडी, अरे गेल्या हंडी घरात राधा बाहेर, डोसक्यावर काय होता तिच्यावर? काय बुवा हो, अहो तुम्ही घाणेकरांचं शिष्य, पुढचा वारसा जपणार, लोका ठोकतील हो तुमच्यावर. आणि म्हणून बुवा तुमच्या गवळणीला कटिंग कशी आणले बघा बुवा, बघा कटिंग कटिंग काट तुमच्या गवळणीला कशी आणले बघा. अहो या कान्हाना या कालतोंड्यानं, काना कसा बोलता, काळा होता आहे ना. अहो या कान्हाना या कालतोंड्यानं अन्न भरताच हा आवर, अन्न भरताच हा आवर. याच्या घरच्या हंडीवर, याच्या घरच्या हंडीवर बघा मारतो रातीचा ताव. म्हणजे तो स्वतःच्या घरात पण, आता आपण काय म्हणतो स्वतःची चोरी आणि त्याची चोरी कशाला हवे, पण तरी पण तो स्वतःच्या घरात पण चोरी करायचा रात्रीचा. दिवसाचे कांड काय त्याच्या लोकांना दिसत नव्हते. म्हणून म्हणते बुवा या काळाला तुम्हाला सांगतोय आपण, तुम्ही शकण्या सगळ्यांसमोर मिरवा. मी बुवा माझा मोठेपणा सांगतच नाही. तुम्ही जरी मला असं बोलत ना की मी आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारा माणूस आहे, मला त्याचा अभिमान आहे. हे मेलेलो आयत्या पिठावर रेगोट्या ओढणाऱ्या माणसाला हरवायला तुम्हाला जमत नाही, हे तुम्ही मान्य करा. कारण हे बघा बुवा, गाणी गाणी कोण पण गातो, गाणी कोणीही गातं बुवा. माझी 3 वर्षाची मुलगी आहे, तिच्या हातात जर माईक दिलो ना बुवा, ताकद एक गाणं बोलून दाखवेल ती. तिला आज आणणार होतो, पण बुवा प्रत्येक शब्दाला उत्तर, प्रत्येक गाण्यातला अर्थ मर्म हा बुवा लोकांना जर पटवून नाही दिलात बुवा, तर पैसे अंगावर फुटल्याशिवाय राहणार नाही बुवा. आणि म्हणून दुसरा विषय बरं हो, एक मुद्दा राहून गेला बुवा. मगाशी म्हणले त्यांच्या शेअर मध्ये की म्हणतात मी राधेचा म्हणतात हिंदून म्हणतात डिग्री लावून माफ काढलाय. बघा ना काय येडा बुवा आहे का माफ काय डिग्री लावून काढतात का हो दादा? दूधवाला इकडे पण आहेत का हो? दूधवाला माफ काय डिग्री लावून काढतात? मेल्या तू चुद्याचा बुवा आहेस ना एक नंबरचा. आणि म्हणून बघा या ठिकाणी बुवांचा जो विषय आहे, बुवांचा विषय दिला होता की, आणि हा विषय बुवानी याच्या आधीही मला दिला होता. मी बुवांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, पण बुवानी ते अमान्य केलं. पण बुवा मी तुम्हाला आजही सांगतो, मी तुमच्या उत्तराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलोय. उगाच खोटं नाटं सांगायचं म्हणून सांगणार. इथून पुढे बुवा ज्या दिवशी तुमचा आणि माझा कार्यक्रम लागेल बुवा, या रामाच्या मंदिरामध्ये शपथ घेऊन सांगतो, पुराव्यासहित बुवा तुमचा विषय पोहोचला. आज बुवा तुम्हाला सांगतोय, मी तुमच्या उत्तराच्या अगदी जवळ गेलोय, पण उगाच बुवा काहीतरी वडाची साल वांग्याला लावणार नाही. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय बघा. म्हणून मगाशी म्हटलं की भीतीपोटी होणारा माणसाला तो थरकाप आहे ना. मर्दानो आता ऐका, भीतीपोटी होणारा माणसाला तो थरकाप आहे. सुडाच्या बुद्धीने दिलेला माणसाने माणसाला शाप आहे. आणि आज सांगून ठेवतो तुम्हाला मुकना बुवा, राजेश बुवा तुमच्या बापाचा बाप आहे बुवा. मोठेपणा करत देवाला एक सांगतोय, प्रभू श्री रामाच्या चरणावरती एक प्रार्थना करतोय, बाबा किती पण मोठा कर, पण पाय मात्र कायम जमिनीवरच ठेव. कारण मी करणारे बुवा आज घरात बसले. म्हणून मित्रांनो पुढचा विषय कसा आहे बघा.
की बाई पेटला माझी चूल ग चूल. आहे ना प्रल्हादांचं ते गाणं आहे, बाई पेटला माझी चूल ग चूल. आता नको नको हे चौथं मूल, नको हे चौथं मूल. बघा विषय कसा आहे बघा मित्रांनो, इंद्रदेवाचा विषय आहे की नको तिथं तू आलास घालून र घालून. बघा माझ्या माय माऊल्या बसलेल्या आहेत, मी तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे, त्याच्यामुळे तुमचा मान. आणि मी बुवा मगाशी म्हटलं ती कोंबडी, मी स्त्रीलिंगी आहे तो पुल्लिंगी आहे, मला मिशी आहे मला दाढी आहे आणि हा छगन आहे. बरोबर आहे ना. बुवा म्हणतो मी कोंबडा आहे, कोंबडा म्हणजे पुल्लिंग, कोंबडी म्हणजे स्त्रीलिंगी. बुवा लिहून ठेवा. मग कोंबडी दाढी मिशा वाढवते पण कोंबड्याला वाढवायला लाज वाटते, ती शोकांतिक आहे बघा. म्हणून म्हणतोय की नको तिथं तू आलास घालून र घालून. मग तुझा सामान तुझा सामान तुझा सामान कुसलाय खालून, तुझा सामान कुसलाय खालून. बघा माय मावल्यानं, इंद्रदेव अहिल्याच्या महालात गेला, तिच्या नवऱ्याचं खोटं रूप घेतलं, तिला भोग दिला. नंतर अहिल्याच्या लक्षात आलं हे माझे पती गौतम ऋषी नसून हा इंद्रदेव आहे, पक्का चमडी चोर. अहिल्याला भायला, अहिल्या एवढी काय त्याला आवडली, खोटं रूप घेऊन गेला, तिला भोग देऊन आला. अहिल्याच्या लक्षात आलं हे गौतम ऋषी नसून हा इंद्रदेव आहे. मग ती त्याला शाप देते, तू आज मला भोग दिलाय, तुला शाप घे, तुझ्या अख्ख्या शरीराला भंग पडतील. आता भंग माझा भोका खांडका है ना, खांडका बुवा शाप दिला त्याला, अख्खं त्याचं शरीर बुवा भंगलं, त्याला जागोजागी भोका पडली. आता अख्खं शरीर म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीये त्याच्या सगळा आम्ही चापून चुकून येतो बुवा. नको तिथं तू आलास तुझा सामान तुझा सामान 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 बुवाचा तुझा सामान कुछ नाही काढून, तुझा सामान कुछ नाही काढून, तुझा सामान कुछ नाही काढून, तुझा सामान कुछ नाही गावचे सुपुत्र वामनदादा तांबे गाव सभेने बौद्धवाडी दादा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी बुवा मगाशी म्हटलं बुवा थोडक्यात तुमचा गेम तोडून गेलो या माझ्या परीनं. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी तुमच्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, कारण
कार्यक्रमाला खूपच उशीर झालाय. मगाशी एक फरमाईश आली होती की या नातूनगर झुंबारवाडीतलं जे प्रभू रामचंद्राचं होय होय नक्की जे फरमाईश आली होती ती फरमाईश या ठिकाणी घेणार आहे मित्रांनो. आणि म्हणून गोवाला पण एक माझं सांगू आहे, गोवा तुमचा आणि माझा हा 2 तासाचा खेळ आहे. बरं तुमचा राग पण मला तेवढाच येतो. आधी गोवा चांगला मराठी बोलत होता, बारी संपवता ह्याच्या घरावर भैया जायला लागला, हिंदीत शेअर येणार याला वसाड्या. आणि म्हणून असू द्यात गोवा या ठिकाणी जी फरमाईश आलेली आहे ती फरमाईश घेतोय. या नातूनगर झुंबारवाडीतलं हे जे प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे, या सर्व झुंबारवाडी वासियांनी अगदी मनोभावे ही नितांत सेवा केलेली आहे प्रभू रामचंद्राची. आणि म्हणून हे जे गीत घेतोय मित्रांनो लक्ष असावं काय म्हणायचं आहे बघा. की मुंबई मंडळ गावकऱ्यांचं, अहो मुंबई मंडळ गावकऱ्यांचं कार्य आहे महान, एकमेका साह्य केले होऊन या लहान. जे प्रभू रामचंद्राची ही जी वास्तू उभारण्यात आली त्याच्यामध्ये कोणी मोठा कोणी छोटा हा भेदभाव न बाळगता एकजुटीनं हे मंदिर उभं केलंय. म्हणून म्हणायचंय की मुंबई मंडळ गावकऱ्यांचं अहो कार्य आहे महान, एकमेका साह्य केलं अहो होऊन या लहान. मग घुंबरवाडीत अहो घुंबरवाडीत प्रभू रामाचं बघ मंदिर दिसतंय छान, घुंबरवाडीत प्रभू रामाचं बघ मंदिर दिसतंय छान, घुंबरवाडीत प्रभू रामाचं बघ मंदिर दिसतंय छान, घुंबरवाडीत प्रभू रामाचं बघ मंदिर दिसतंय छान. हो मुंबई मंडळ गावकऱ्यांचं कार्य आहे महान, एकमेका साह्य केलं होऊन या लहान. एक जी फरमाईश आलेली आहे ती निश्चित बुवाणी. कारण मित्रांनो ते गाणं हे सांगतेचं गाणं आहे आणि शक्तिवाल्याला सांगतेचा अधिकार, तुरेवाल्यानं मानानं शक्तिवाल्याला आरतीला बोलवायचंय. बुवा तुम्ही एका बारीला मला बोलावलंच नाही, मला त्याचा राग नाही आला, जो काय मानपान आहे ना तो तुम्हीच घ्या. पण एक प्रथा आहे शक्ती तुऱ्याची, तुरेवाल्यानं त्याची बारी संपल्यानंतर शक्तिवाल्याला मानानं आरतीला बोलवायचंय बुवा. आणि जर बुवा तुम्ही आरतीला बोलवलं तर निश्चित माझे गुरुवर्य शाहीर विजय पवार निकम ते गीत आपल्या समोर ठेवतील. या ठिकाणी विजय पाटील रामाचं गाणं गायल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझा भाऊ समीर पेडामकर दादांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जी काही वेळी आपली सेवा झाली असेल एक तुमचाच देखील समजून ही सेवा पदरात घ्या. ज्या पद्धतीनं मला माझ्या दोन्ही फेऱ्यांना मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, शाहीरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा संपूर्ण घुंबरवाडी वासियांचं मनापासून आभार मानतो, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. असंच तुमचं प्रेम, तुमचा दयालो या अदान कलाकाराच्या पाठीवरती राहू दे अशी आशा बाळगतो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज.